बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असा भावनिक आणि काळीच पिळवटून टाकणारा संवाद संतोष देशमुख आणि त्यांची मुलगी वैभवी यांच्यामध्ये झालेला होता। 8 डिसेंबर 2024 म्हणजे संतोष देशमुखांच्या अपहरणाच्या अगदी आदल्या दिवशी विष्णू चाटेने संतोष देशमुखांना सकाळी 11:15च्या सुमारास कॉल केला होता। त्या कॉलमध्ये आणि नंतर काय घडलं हे वैभवीने आपल्या जबाबात सांगितलंय। चाटेनं धमकावल्यानंतर प्रकरण एवढं का ताणता असंही संतोष देशमुख चाटेला म्हणाल्याचं वैभवीने सांगितलंय। तर या फोन कॉल नंतर संतोष देशमुख घाबरले होते, पण मी यातून काहीतरी मार्ग काढतो असं ते वैभवीला म्हटल्याचं तिने तिच्या जबाबात सांगितलंय। दरम्यान बाप लेकीचा भावनिक संवाद झालेला आहे। 8 डिसेंबर 2024 संतोष देशमुखांना सकाळी 11:15 वाजता फोन आलाय। हा फोन कॉल विष्णू चाटेचा होता। देशमुखांनी मुलीला सांगितलं होतं, तू वाल्मिक अण्णा आणि आमच्याशी पंगा का घेतला असं विचारण्यात आलंय। तुला जिवंत सोडणार नाही असं चाटेनं धमकावल्याचं पप्पांनी सांगितलं असं वैभवी म्हणते। भाऊ एवढं काही झालं नाही, कशाला एवढं ताणता अशा प्रकारचा संवाद सुद्धा झालेला आहे। तसंच एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का असं देशमुख चाटेला त्यावेळेला बोलले होते। 10 ते 12 मिनिटं फोन सुरू होता, त्यावेळेला पप्पा घाबरले होते असं वैभवी म्हणते। तर तू घाबरू नको, यातून मार्ग काढतो संतोष देशमुख वैभवीला म्हणाले। माझं काही बरं वाईट झाल्यास आई आणि विराजची काळजी घे असं सुद्धा यावेळेला संतोष देशमुख यांनी वैभवीला सांगितलंय। पुढे जाऊया।